वाम मासा आहे सुकवलेला, जो आहे 300 रुपीज किलो। हे वाकटी कितीला आहे? 500 रुपये किलो। किलो घेतली तर 500 आणि पूर्ण टोपली घेतली तर 800 रुपये। 500 रुपयाची पूर्ण पाटी, 500 ला पूर्ण पाटी आहे ही। बारीक बोंबील आहे ते 400 ला पूर्ण पाटी। हॅलो, मी स्नेहा गावकर, मज्जा पिंक मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ हा अर्थातच स्पेशल असणार आहे। तुम्ही माझ्या मागे ह्या टोपल्या, या टब, हे सगळं काही पाहताय तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी कुठे आले। तर आज मी आले तुमचा आणि माझा अर्थात आवडता विषय घेऊन, मासे। तर आज मी आले सुक्या मच्छीच्या बाजारात, विरारच्या आगाशी रोडला हा बाजार भरतो आणि दर सोमवारी हा बाजार सकाळी 6 ते दुपारी 2च्या सुमारास हा बाजार असतो। अखंड गर्दी आहे, जागा नाहीये चालायला। आणि इथे काय काय मच्छी आहे, कोणती कोणती सुकी मच्छी आली आहे, ती कुठून आली आहे, हे सगळं आज मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर, कितीला आहे मावशी टोपली? नाही, व्हिडिओत नाही घेत आहे, पण तुम्ही सांगा, रेट सांगा। 800 ला पूर्ण पाटी। ओके, मोठी साईज आहे ही आणि थोडी त्याहून, आणि ही लहान साईज आहे। तुम्ही साईज नुसार बघू शकता, इथे साईज नुसार पाटी आहे। लहान साईज असेल तर कितीला पाटी मिळणार? लहान साईज 500 ला। पूर्ण किती असणार साईज? आम्ही मोजत नाही, असं रॅन्डम तरी अंदाजे असतील 300 350। 300 350 बोंबील या पाटीमध्ये आहेत। सो तुम्ही बघू शकता, हा पूर्ण बोंबीलचं सेटअप घेऊन त्या बसल्यात। साईज नुसार, क्वालिटी नुसार त्यांनी वेगळं केलंय बोंबील आणि त्यानुसार त्यांनी इथे मांडलेत। आणि साधारण 500, 850, 300, 350च्या रेंजच्या आसपास इथे मासे बोंबील मिळतो। इकडेही तुम्ही बघू शकता, कर्दी आहे, फ्रेश कर्दी आहे एकदम। म्हणजे जर कमी केली टोपली तर करून देता, आणि जर कोणाला किलोवर हवी असेल, कोणी मागितली 200ची तर मग ते काढून देतो। ओके, आणि 200ची वगैरे देता ना तुम्ही? कोणाला नाराज नाही करत? नाही, कोणाला नाराज नाही करत। तुम्ही इथे आलात तर हे थोडं ग्राउंड मध्ये आहे, तुम्ही यांना बघू शकता स्क्रीनवर। यांच्याकडे नक्की या आणि मासे घ्या। नेक्स्ट आपण बघतोय, इथे मला सगळीकडे बोंबीलच दिसतात, तर आज आपण बोंबील एक्सप्लोर करणार आहोत। तर हे ढोमा मासा आहे, सुकवलेला ढोमा मासा। कितीला आहे? 250 रुपये किलो। खूप स्वस्त आहे, 250 रुपये किलो। साईज पण आहे त्याच्यामध्ये, मोठी लहान सगळं मिक्स साईज आहे। आणि इथे हे काय? वाम मासा आहे। वाम मासा आहे सुकवलेला, जो आहे 300 रुपीज किलो। तुम्ही बघू शकताय, प्रॉपर त्याला ओपन करून मीठ लावून त्याला सुकवलंय त्यांनी। सो वेगवेगळ्या प्रकारचे मासे, नुसते बोंबीलच नाहीये, कर्दीच नाहीये, तर वाम, ढोंबे, असे वेगवेगळ्या प्रकारचे इथे मासे अवेलेबल आहेत। नेक्स्ट आपण इथे बघूया, इथे जरा वाकडे बोंबील दिसतात मला। कितीला आहेत काका हे बोंबील? 300 रुपये किलो। हे जे वाकडे बोंबील तुम्ही स्क्रीनवर बघताय ते 300 रुपये किलो आहेत। ह्या मोठ्या साईजचे बोंबीलचे किती प्राइस आहे? 500 रुपये किलो। आणि एका किलोत किती बसणार? ओके, एका किलोत एवढे बसतात ते सांगतात, ते क्वांटिटी नाही सांगत आहेत, पण खूप येतील कारण ते सुकवलेले मासे, ते हलकं असतं। ऍक्च्युली माझ्या ड्रेसला अडकतात ते, त्यांना माझ्यासोबत यायचंय। हे आहे वाकटी। येस, लास्ट टाइम पण आपण एका व्हिडिओ मध्ये वाकटी केलेलं कव्हर। हे वाकटी कितीला आहे? 500 रुपये किलो। हे किलो असेल एवढं? हे 1 किलोचं आहे, 500 रुपयाला पूर्ण हे वाकटीचं बंच आहे। इथे तुम्ही बघू शकता, तुमचा सगळ्यांचा फेवरेट मासा आहे पापलेट, जो सुकवलाय। छोटा पापलेट आहे हा। कितीला आहे? 300 रुपये किलो फक्त पापलेट। इथे 300 रुपये किलो सुकवलेले। आणि हे याला काय म्हणतात? हा, दांडी। हा, दांडी सुकट आहे ही। कितीला? 500 रुपये किलो। अगेन 500 रुपये किलो। हे बोंबील थोडे मोठे साईज बघा तुम्ही याची, ही थोडे मोठी बोंबीलची साईज आहे। कितीला आहे? 800 रुपये। ओके, किलो घेतले तर 500 आणि पूर्ण टोपली घेतली तर 800 रुपये। चांगला भाव आहे। आणि सगळे ह्या मच्छी जी आहे ती सगळी अर्नाळा असा बीच वरून वगैरे येते। सो हा बाजार तुम्ही बघू शकता, लांब पर्यंत आहे।
आणि या साईडला पण तुम्हाला मी दाखवतेय, खूप गर्दी आहे, जागा नाहीये चालायला, सगळ्या टोपल्या टोपल्या आहेत, त्याच्यामुळे थोडं सकाळी आलो असतो अजून तर मग इथे आणखी गर्दी पाहायला मिळाली असती. थोडा उशिरा आलोय त्याच्यामुळे बाजार उलगलाय, संपलाय असं म्हणायला हरकत नाही, आणि त्याच्यामुळे बांधकाम सुरू केलं आणि गर्दी आहे तशीच आहे. 2 वाजेपर्यंत हा दुपारी बाजार असतो. नेक्स्ट आपण जातोय पुढे, या इकडे या, दाखवते. तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश गर्दी आहे. 500 रुपयाची पूर्ण पाटी, 500ला पूर्ण पाटी आहे ही, तुम्ही बघू शकताय. आणि मांदेली आहे ती 400 रुपीज, 400 रुपयाची पूर्ण पाटी आहे. सो चांगला रेट आहे आणि फ्रेश आहे, खूप आत्ता सुकवलेला आहे. आणि तुम्ही स्वतः सुकवता? स्वतः सुकवतात ते मच्छी, आणि मच्छी अर्नाळ्यावरून येते. तुम्ही पाणी पण धुतात, घरून पाणी घेऊन जातात आम्ही. मग घरी पाणी घेऊन जाऊन वेगळा धुता वेगळा धुतात आणि मग परत पुन्हा मीठ लावून सुकवता? नाही, मीठ नाही लावत, नुसती सुकवता? सुकवतात. ओके. कितीला आहे टोपली पूर्ण ही? ही पूर्ण आता 900ला, कधी कधी 700ला पण जाते. पण जसं रेट असेल तसं भाव उतार चढ असतात. ओके. आणि बारीक जर बोंबील असतील तर? 600 रुपये पाटी, तरी पण 500ला देऊ शकतात. ओके. 500 पर्यंत ते ना इथे कमी जास्त करून दिली जाते पाटी. होलसेल बाजार, होलसेल. आणि थोडे मोठे साईजचे बोंबील असतील तर? त्याचे तर जास्त भाव. एक दाखवता हातात मला? हा. पाटी, पाटी 1200 रुपये पाटी. तुम्ही पाटी बघू शकता, ही अख्खी पाटी, आणि साईज प्रत्येक तुम्ही बोंबीलचा साईज बघाल तर पूर्ण मोठा बोंबील आहे हा, इतका मोठा बोंबील. पूर्ण 1200ची पाटी आहे, कमी जास्त करतील त्या. सो साधारण 200-300 रुपये इथे कमी केले जातात. सो तुम्ही बार्गनिंग करू शकता इथे. अर्नाळ्याचे हे मासे आहेत, आवर्जून इथे या आणि इथे खूप सारी मच्छी खरेदी करू शकता. होलसेलचा रेट आहे, कोणी घरच्यासाठी घ्यायचं असेल तरी सुद्धा ते होलसेलच्याच रेटला तुम्हाला इथे मासे देतात. 1200ला अख्खी पाटी. तुम्ही हे सोडे बघू शकता, पूर्ण पाटी आहे 1200ला फक्त. हे सोडे खूप महाग असतात ऍक्च्युली, 1500 रुपये किलो असतात. हो हो, पण इथे होलसेलचा रेट आहे म्हणून. कुठून आणले ते? अर्नाळ्यावरून. अर्नाळ्याचेच आहेत. एक नंबर अर्नाळा. सो या मावशी आहेत, फेमस आहे, तिथल्या रोडवरच त्यांचं स्टॉल आहे. तुम्ही बघू शकता त्यांच्याकडे खूप सारं कलेक्शन आहे फिशचं. सुकी मच्छी कितीला देणार मावशी? देणार 800ला. 800ला पूर्ण साईज बघा तुम्ही बोंबीलची. आणि ही पूर्ण पाटी जी आहे ती 800ला, मोठी पाटी आहे. आणि बारीक बोंबील? हे 400ला देणार. अच्छा, बारीक बोंबील आहे ते 400ला पूर्ण पाटी. पाटी पण मोठी आहे मावशीची, तुम्ही बघू शकता, पूर्ण सेट केलेला आहे. सो ही पाटी जी आहे बारीक बोंबीलची ती तुम्हाला दाखवली 400ला आहे. सो साईज नुसार बोंबील आहेत. 400 पासून स्टार्टिंग आहे, 400 पासून. कमी करता का? आणि कुठून येता? अर्नाळ्यावरून? तुम्ही इथेच राहता अर्नाळ्याला? अर्नाळ्यालाच राहतात, अर्नाळ्याचे ते रहिवासी आहेत. आणि ह्या बाजारात ते दर सोमवारी मासे विकायला येतात. हा फ्रेश जवळा आहे, पूर्ण गोणीच त्यांनी ओतली आहे. लॉटने आलेला आहे पांढरा जवळा, जो 250 रुपयाला किलो आहे. आणि हा एक मासा आहे, मगाशी तुम्हाला एक दाखवलेला वाव मासा. किती रुपये किलो? 300 रुपये किलो. सेम रेट आहे मार्केटमध्ये. तो हा मासा आहे जो 300 रुपयाला किलो आहे. ती आत्ता खायला चांगली आहे की आता पण खायला चांगली आहे, पण पावसाळ्यात जास्त? पावसाळ्यात जास्त खातात. का पण असं काय कारण आहे? पावसाळ्याची मच्छी ओली कमी मिळते ओके. आणि मग ही मच्छी खायला लागते. अच्छा. तुमचे लोकांना डबे बिबे सकाळी लागतात सकाळी ना, ते डब्याला चांगले ती असते. साठवली तर आतापासून साठवली तर चांगली. हा. पण उन्हाळ्यात जर घेतले आपण, काही काही लोक. चांगली नसते, त्या टायमाला खार होते ती. अच्छा, खारी होती. पाणी खार होते, तो पाणी समुद्राचं खारं खार होतं होते. म्हणून ती चांगली नसते. आता आता हिवाळ्यात. पाणी गोड. ओके ओके, असं कारण आहे याच्या मागचं. हो. बघा, हे कारण फार कमी जणांना माहिती आहे आणि आपल्याला या आजींनी चांगली माहिती दिली आहे की तुम्हाला जर घरी साठवायचे असतील मासे पावसाळ्यासाठी तर हा बेस्ट सीझन आहे हिवाळ्याचा. यात या वेळेचे मासे थोडे घेतले तर ते जास्त कालावधीला तुम्ही घरात साठवू शकता. ही मासली टिकते अच्छा. पावसाळ्याला, खराब नाही होत.
तर तुम्ही नक्की इथे शॉपिंग करायला या आणि आत्ताच मासे घ्या, उन्हाळ्यात मासे घेऊ नका. आणि याचं कारण येस, उन्हाळ्याची चांगली नसते आणि कारण सांगितलं आणि खरंच ते कारण पटण्यासारखं आहे. तर आगाशीचा, विराच्या आगाशीचा हा सुक्या मच्छीचा बाजार फिरून आपण पाहिलंय की तिथे नेमकं काय काय आहे, कोणत्या कोणत्या मच्छी आहेत, काय पाटीचा दर आहे, काय किलोचा रेट आहे, सगळं मी तुम्हाला दाखवलंय. सो हे सोमवारचं मार्केट आहे. सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हे मार्केट दर सोमवारी सुरू असतं. आणि इथे यायचं असेल तर विरार रेल्वे स्टेशन वरून आगाशी सांगितलं तर कोणीही तुम्हाला आणून सोडेल. शेअरिंग ऑटोचा ऑप्शन आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.